शिरोळ तालुक्यातील दानोळी व परिसरात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पुरवठा विभागाच्या दक्षतेमुळे दानोळी परिसरात घरगुती व व्यापारी तत्वावरील गॅस सिलेंडर टाकीचं सुरळीत वितरण सुरू आहे। गॅस एजन्सीकडून व त्यांच्या फंडरांकडून केंद्र व राज्य शासनाच्या वितरण सूचीचं तंतोतंत पालन करून प्रत्येक गावागावात गॅस टाकी घरपोच केली जाते। हे खरं वाटलं थोतांड आहे। खरा मुद्दा हा आहे की बुकिंग केलेली गॅस टाकी घरी न पोहोचता ती वितरित झाल्याचा मेसेज येऊ लागल्यानं सर्व गॅस ग्राहक हबकून गेले। अशा प्रकाराबाबत एजन्सीला विचारणा केली असता KYC नाही, ऑनलाईन प्रॉब्लेम आहे, हा प्रकार कंपनीकडून होतोय अशी थातुरमातुर उत्तरं देऊन ग्राहकाला गंडवण्याचा प्रकार करतात। गॅस एजन्सी धारक गॅस बुकिंग केलेल्या ग्राहकाची घरगुती गॅस टाकी परस्पर त्याच्या परवानगीशिवाय काळाबाजार करून 2500 रुपयाला विक्री करून घबाड गोळा करू लागल्यानं ग्राहकांना टाकी वितरित झाल्याचा मेसेज मिळत असल्याचे वारंवार निदर्शनास येते। ही घरगुती गॅस टाकी थेट लहान मोठ्या हॉटेलला विक्री होते। याशिवाय व्यापारी गॅस टाकी 4600 रुपयाला विक्री करून गॅस एजन्सी धारक व दानोळीतील गॅस एजंट आपले खिसे फुगवू लागलेत। चढ्या रेटने मिळणाऱ्या गॅसमुळे हॉटेलवाल्यांनी चहासह इतर अन्नपदार्थांच्या दरात 5 रुपयांनी वाढ केल्यानं ग्राहकांच्या खिशावर ताण पडलाय। अशा प्रकारावर अन्न व औषध प्रशासनाचे जाणीवपूर्वक डोळे झाकवते। घरगुती व व्यापारी तत्वावरील गॅस टाकी कशी व कुठून विकली जाते याची संपूर्ण माहिती जिल्हा पुरवठा विभागाला असून सुद्धा गॅस एजन्सीवर व एजंटांवर कोणतेही निर्बंध किंवा कारवाई करत नाहीत। याचं मात्र कोडं उलगडत नाही आहे। कोल्हापूर जिल्हाधिकारी यांच्याकडून अशा गैरप्रकाराला आळा बसणार का? इसकी टोपी उसके सर अशी मखलाशी करणाऱ्या गॅस एजन्सींवर व फोफावलेल्या एजंटांवर कारवाई करून घरगुती गॅसधारकांना न्याय देणार का? याचं उत्तर जिल्हाधिकारी यांच्या कारवाईत दडलं आहे। दानोळी पंचक्रोशीत घरगुती गॅस व व्यापारी गॅसचा जोरदार काळाबाजार करण्यात येतोय। गॅस एजन्सीच्या मालकांनी गॅस वितरकांच्या खांद्यावर बंदूक ठेवून आणि संगनमत करून गॅस टाकी परस्पर विक्रीचा सपाटा सुरू ठेवला आहे। गॅस ग्राहकांची बुकिंग केलेली गॅस टाकी दुसऱ्या वापरकर्त्याला 2500 रुपयाला परस्पर विक्री करून मेवा मारण्याचं काम सुरू आहे। याचबरोबर व्यापारी तत्वावरील गॅस टाकीचा काळाबाजार करून ती टाकी 4600 रुपयाला देऊन थेट ग्राहकांच्या खिशावर दरोडा घालतात। दानोळी परिसरात असंख्य ग्राहकांना त्यांची टाकी वितरित झाली आहे असं गॅस कंपनीकडून मेसेज मिळतोय। दरम्यान गॅस न मिळताच ग्राहकांना असा मेसेज जात असेल तर ही गॅस टाकी कोणाला विक्री केली, ते किती रुपयाने विकली याचं उत्तर काळाबाजाराच्या गर्भात व दानोळीच्या एजंटांच्या मुखात आहे। मराठी एस न्यूजसाठी विजयराज जगदाळे।